वा रे दुनिया. अरे जनाची नाही तर मनाची तरी धरा, थोडीशी धरा, थोडीशी तरी. जनाची नाही तर मनाची धरा. अरे स्वतःचं सत्य बाहेर आलं तरी पण स्वतःचं सत्य लपवण्यासाठी तुम्ही किती खोटं बोलशाल आणि किती खालच्या थराला जाशाल. दुसऱ्यांना म्हणतात की हे खालच्या थराला गेलं, ते खालच्या थराला गेलं, पण तुम्ही स्वतः किती खालच्या थराला गेले हे बघा जरा. हो बघा, आरशात जाऊन जरा स्वतःचे थोबाडं बघा. हां. आणि त्या मावशीच्या मुलीला स्वतः तुम्ही किडनॅप करून दिलं. स्वतः तुम्ही त्या मावशीच्या मुलीला पार तिच्यापाशी पार करण्या कवटाल्या करून तिला खाऊ पिऊ घातलं, तिचे पुतळे पातळे बनवले, तिला पार कटपुतली बनवलं, पार तिच्याजवळ अंगाराच्या पुड्या पाड्या जे काय, आणि तिच्याजवळ अशा पुड्या पाड्या काय काय म्हणून तुम्ही तिच्याजवळ ठेवायला दिलं, तिच्या अंगावर फेकलं. तिला थोडीशी सुद्धा असं काहीच ठेवलं नाही तुम्ही. इतकं त्या मुलीला येडं करून टाकलं तुम्ही त्या करण्या कवटाल्या करू करू. आणि अजून वर तोंड करून तुम्हीच म्हणताय की मुलगी बोलत होती. अरे ज्या मुलीकडं फोनच नाही आहे, ज्या मुलीकडं फोनच नाही आहे ती मुलगी कधी फोनच वापरत नव्हती. अशी मुलगी काय हवेसोबत बोलत होती. आणि तिच्या आईला जर माहिती असतं तर तिची आई अशी दारोदार इकडं तिकडं पोरीसाठी भटकत राहिली असती का? कशाला झक मारायला तिची आई त्या अकोल्याला त्या आत्याच्या आणि मावशीच्या घरी गेली असती का? मग बरं ठीक आहे, तुम्ही म्हणता की मावशीची मुलगी गेली. मावशीची मुलगी, अरे तिच्या अंगावर काय तुम्ही अंगारा फेकला, तिच्याजवळ काय पुड्या पाड्या दिल्या ठेवायला, तिला पार जडीबुटी खाऊ घालून हे ते करून तुम्ही एवढी जादूटोणा केला. तुम्ही तुमच्या हाताची कटपुतली बनवून ठेवलं त्या मावशीच्या मुलीला. थोडंसुद्धा तुम्ही कसर ठेवली नाही. मावस भाऊ असून सुद्धा तुमच्या आत्याच्या मुलाला तुम्ही काय काय करायला लावलं. आणि स्वतः तुम्ही इथून तिला किडनॅप करून दिलं आणि वर थोबाड करून अजून बोलू राहिले की ना मावशीची मुलगी बोलत होती, मावशीला माहिती होतं. अरे मावशीच्या मुलीला आणि मावशीला कितीही बदनाम केलं ना तुम्ही, तरी पण आहे ना तुमचं सत्य बाहेर आलेलं आहे. तुमचं जे सिलेंडर आहे ना गॅस भरलेलं ते फुटलेलं आहे आता. तुम्ही किती बी जगा पुढे आहे ना वरडा, पण तुमचं सत्य आहे ना बाहेर आलेलंच आहे. आणि तुम्ही ना किती खोटं बोला.